नमस्कार, मी अमोल जोशी. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक, म्युच्युअल फंड अशा विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करून श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत नव्या आर्थिक वर्षातले गुंतवणुकीचे पर्याय या विषयावर. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी रावले यांचं स्टुडिओमध्ये आपण स्वागत करूया. रावले सर, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. रावले यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया शशांक रावले यांच्याकडून. शशांकजी, नवीन आर्थिक वर्षाला आता सुरुवात झालेली आहे. खरं तर पहिल्या 1-2 महिन्यामध्ये याबाबतचे निर्णय घ्यायचे असतात नवीन गुंतवणुकीचे. तर यावर्षी कुठले कुठले पर्याय आहेत गुंतवणूक करण्यासाठी मार्केटमध्ये सध्या आपल्या? अनेकदा मी लोक आपली पाहिलेली आहेत की गुंतवणूक म्हटलं की भरपूर कन्फ्युज असतात. कुठे जाऊ, कुठे म्युच्युअल फंड करू का, इन्शुरन्स करू का, कुठे जाऊ. तर माझं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल आणि खरोखर जर तुम्हाला फायनान्शियल प्रगती पाहिजे असेल, तुम्हाला फायनान्शियल यश पाहिजे असेल, तर तुम्ही जसं मी दरवेळी म्हणतो की बाबा तुम्ही इक्विटी आणि प्रॉपर्टी हे दोनच मेन पर्याय आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणुका केल्या पाहिजेत. ओके, म्हणजे डायरेक्ट इक्विटीज आणि डायरेक्ट प्रॉपर्टीजमध्ये कुठल्याही एजंट थ्रू किंवा कुठल्याही ब्रोकर थ्रू न जाता तुम्ही डायरेक्टली यामध्ये गुंतवणूक केल्या पाहिजे. तरच तुम्हाला एक चांगलं आर्थिक तुम्हाला फ्रीडम मिळेल आणि तुम्हाला भरपूर चांगली प्रगती मिळेल. भरपूर चांगला तुमच्या आयुष्यात पैसा दिसायला बघायला मिळेल तुम्हाला पुढच्या येत्या काही वर्षात. त्यामध्ये फक्त एक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे अनेकदा लोक काय करतात की एकसाथ भरपूर गुंतवणूक करतात. म्हणजे एक मोठा लमसम फंड आहे तो डायरेक्टली त्यामध्ये टाकतात. तर तसं करायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही काय करायचं की तुम्ही दोन्हीमध्ये तुम्ही पैसे लावू शकता, इक्विटीज आणि प्रॉपर्टीजमध्ये. आणि दर वर्षाला माझं म्हणजे दर वर्षात तुमच्या काही गुंतवणूक असल्या पाहिजे, दर महिन्याला तुमच्या देखील गुंतवणूक काही असल्या पाहिजे. आणि त्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हटलं की आणखीन कुठे गुंतवणूक करू शकतो, तर तुम्ही इव्हन नवीन व्यवसायामध्ये देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. आज जर तुम्ही बघाल तर शेअर बाजार हे म्हणा ना लाईफ टाईम हायवरती आहे. 2014 एप्रिल 2014 पासून इनफॅक्ट मार्च 2014 पासून निफ्टीने 9000 तोडलं नव्हतं. ते आता या वर्षात 9000चा आकडा तोडलेला आहे 2017 मध्ये. आता असं म्हणणं आहे की आता तो 9200-300 ला ट्रेडिंग करतोय. निफ्टी म्हणजे जो देशाचा आपल्या इकॉनॉमीचा जो इंडिकेटर आहे किंवा निफ्टी सेन्सेक्स जर चांगलं परफॉर्म करते याचा अर्थ आपला देश चांगला कधी करते. तर माझं म्हणणं असं आहे की आज जर निफ्टी सेन्सेक्स चांगलं म्हणजे देश आपला प्रगती करते तर ह्याचाच अर्थ की देशाची ग्रोथ होते. म्हणजे तुम्ही नवीन व्यवसाय काय चालू करत असाल ओके, तर तुम्हाला त्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. ज्यावेळी इकॉनॉमी थोडी स्लोडाऊन असते, देशामध्ये काही आर्थिक घडामोडी काही प्रॉब्लेम चालू असतात, त्यावेळी जर तुम्ही एखादा नवीन व्यवसायामध्ये घुसला ओके, तर कदाचित तुम्हाला तेवढं यश मिळणार नाही. आता कसं आहे, इकॉनॉमी बूमवरती आहे, शेअर बाजार तुम्हाला चांगलं पैसा देणारच, पण तुम्ही स्वतः देखील काही व्यवसाय चालू करायचा विचार करत असाल. अनेकदा मी लोक पहिले फक्त विचारच करतात पण पाऊल उचलत नाही. ओके, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही पाऊल उचला. ओके, जोपर्यंत तुम्ही पहिलं पाऊल टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला म्हणा ना तुम्ही यशाची शिखरं गाठू शकत नाही. तर पहिलं पाऊल टाकायला घाबरू नये. आणि या वर्षात मला वाटतं तुम्ही जर कुठला व्यवसाय भले तर छोटापासून सुरुवात होईना तुम्ही चालू केला, मला वाटतं तुम्हाला चांगली भरभराट मिळू शकते. बिलकुल, म्हणजे रिअल इस्टेट आणि त्याचबरोबर ट्रेडिंग मार्केट, डायरेक्ट शेअर मार्केट आणि त्याचबरोबर व्यवसाय असे 3 महत्वाची क्षेत्र तुम्ही सध्या सांगितलीत. या व्यतिरिक्त मग एक प्रश्न निर्माण होतो की कुठे कुठे गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे या वर्षात? पहिली गोष्ट म्हणजे माझं म्हणणं असं अनेकदा लोकांना गुंतवणूक म्हटलं किंवा सेफर साईड काय तर चला मी बँकेत टाकतो, नाही तर म्युच्युअल फंड नाही तर इन्शुरन्स मध्ये टाकतो. जर तुम्ही बँक, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स मध्ये जर पैसे टाकत असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आजपर्यंत तुम्हाला एकही व्यक्ती असं सापडला नाही की ज्यांनी म्हटलं असेल बाबा मी काही लाखांमध्ये पैसे टाकलेले या 3 प्रोडक्ट्समध्ये आणि मी आज करोडपती बनलो, असं एकही व्यक्ती मला सापडलेला नाही. मी अनेक लोकांना ओळखतो तरी हे शक्यच नाही. हा शक्यच नाही. पण माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी काही लाखांमध्ये समजा त्यांनी इक्विटी किंवा प्रॉपर्टीमध्ये डायरेक्टली गुंतवणूक केल्यात आणि आज ते करोडपती झाले, असे माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. तर माझं म्हणणं असं की जर तुम्हाला काहीच आयडिया नसेल ओके की बाबा कुठे गुंतवायचे आणि काय करायचं, तर तुम्ही ह्या क्षेत्राकडे गेला चालेल. त्यातल्या बोललं तर थोडंफार म्युच्युअल फंड ठीकठाक आहे, त्याच्यामुळे तुम्ही SIP केली तर चालेल, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्यामुळे पण अनेकांना असं वाटतं बाबा SIP हा कुठला तरी म्युच्युअल फंडचा प्रकार आहे. तर म्युच्युअल फंडचा प्रकार वगैरे काही नाही. ही एक गुंतवणुकीची पद्धत आहे जे तुम्ही डायरेक्ट इक्विटी पण करू शकता. म्युच्युअल फंड जायची गरज नाहीये. पण जर तुम्हाला ज्ञान नसेल तर तुम्ही थोडंफार याकडे वळू शकता, पण तुम्हाला एवढं काही आर्थिक यश मिळणार नाही. इव्हन तुम्ही अनेकदा लोक बॉन्ड्समध्ये किंवा PF मध्ये किंवा इव्हन पोस्टामध्ये गुंतवणूक करतात. ओके,
जर तुमचं वय एकदमच जास्ती आहे, तुम्ही 60-65 वर्षाच्या जर वर असाल, ओके, जिकडे तुम्ही जास्ती रिस्क घेऊ शकत नाही आहात, तर तुम्ही ह्या सेफ गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक केली चालेल का? कारण हे वय पैसे टाकायचं नसतं, तर पैसे काढायचे असतात, तर त्यावेळी तुम्ही केलं चालेल. पण जर तुमच्या हातात वय आहे, जर तुम्ही 45-40 वर्षाखाली आहात, ओके, तुम्ही अजून नोकरी व्यवसाय करता, तुमचं अर्निंग कॅपॅसिटी आहे, तर तुम्ही ह्या गोष्टींकडे वळू नये. ओके, तुम्हाला तेवढं आर्थिक यश मिळणार नाही. ओके, अशा गुंतवणुका ज्यामध्ये 10% तुम्हाला कमी रिटर्न्स मिळत असतील, ओके, आम्ही आता जे पण प्रोडक्ट्स तुम्हाला सांगितले, ओके, त्यामध्ये तुम्हाला 10% कमी रिटर्न्स, म्हणजेच महागाईपेक्षा फार कमी रिटर्न्स हे मिळतात. ही लोक जी आहेत, या जेवढ्या गोष्टी आहेत, ही लोक उचलून डायरेक्टली पैसा कुठे लावतात, तर इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्येच लावतात. बाकी जगामध्ये काही नाही, आणखी कुठलाही गुंतवणुकीचा प्रकार नाहीये. ओके, तर ह्यामधनं ते लोक भरपूर चांगला पैसा बनवतात आणि त्यातनं काही पैसा काढून आपल्याला 8-7-8-9% वगैरे आपल्याला ती लोक इंटरेस्ट किंवा रिटर्न्सच्या रूपामध्ये देतात. तर तुम्हाला ज्यामध्ये 10%पेक्षा जास्ती ज्यामध्ये रिटर्न्स मिळत असतील त्यामध्ये आपण गुंतवणूक करा, तरच तुम्ही इन्फ्लेशन म्हणजेच महागाईला बीट करून तुम्ही आर्थिक यश मिळवून तुमची फायनान्शियल ग्रोथ ही होईल. इव्हन मी पाहिलेलं आहे की काही लोक अनेकदा काहीतरी चुकीच्या स्कीम्समध्ये अडकतात. ओके, की कुठला तरी मल्टी लेवल मार्केटिंगची कुठली तरी स्कीम असेल, ओके, ज्यामध्ये चेन बिझनेस असतो, ह्यामध्ये एवढे गुंतवा, एवढे आणि मेंबर्स आणा आणि तुम्ही पैसे बनवा. त्यामध्ये पण अनेक लोक फसतात. मल्टी लेवल मार्केटिंगचे जे प्लॅन असतात ते सुरुवातीला भरपूर चांगले वाटतात, पण जेव्हा सॅच्युरेशन लेवल होतं ते देऊन किती लोकांना पैसा देणार, सेम सारवलं होतं, त्यावेळी मग जे शेवटची येणारे लोक असतात ती लोक अडकून जातात. तर अशा स्कीम्समध्ये अडकू नये. इव्हन बिटकॉइन, वनकॉइन वगैरे हे सगळं भारतामध्ये सध्या तरी इलिगल आहे. अजून भारत सरकारने त्याला मान्यता दिलेली नाहीये. तर जगामध्ये भले ते लिगल असेल, पण भारतामध्ये ते इलिगल आहे का? कारण आपला देश हे डेव्हलपिंग देश आहे, इट्स अ डेव्हलपिंग कंट्री. तर अशी करन्सी, ओके, इव्हन रघुराम राजन सरांचा तुम्ही जर युट्यूबवर व्हिडिओ आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला बिटकॉइन सारखी किंवा वनकॉइन सारखी आम्हाला करन्सी घ्यायची, पण ते आम्ही एक्सेप्ट नाही करू शकतो, कारण का? ती भरपूर जास्ती फ्लक्च्युएटिंग करन्सी आहे. ओके, तर तशी करन्सी आम्ही देशाला एक्सेप्ट करू नाही शकतो. तशा टाईपचं आम्ही काहीतरी प्लॅन करू का? ते व्हर्च्युअल करन्सी आहे, तर तसं आता डिजिटल इंडियाचा कन्सेप्ट चालूच आहे, बरोबर. दॅट इज व्हर्च्युअल करन्सी, म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन गव्हर्नमेंट कमीत कमी करायचा प्रयत्न करतो आणि त्याला प्रोत्साहन देत आहे. ओके, तर म्हणून मग भीम ॲप वगैरे हे जे आहेत, ओके, जे त्यांनी आता पण गव्हर्नमेंटने सांगितलं की जे भीम ॲप शिकवतील एकमेकांना भीम ॲप वापरायला, त्यांना देखील काहीतरी अवॉर्ड रिवॉर्ड्स दिले जातील, त्यांना देखील काही मोबदला दिला जाईल. तर त्यामुळे या गोष्टीमध्ये पडू नये असं मला वाटतं. आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही तुम्ही जर गुंतवणुका स्कीममध्ये घुसत असाल, जर तुम्हाला अपेक्षेपेक्षा एकदम जास्त रिटर्न्स देत असतील, तर नक्कीच त्यामध्ये काही गफला आहे, नक्कीच तुम्हाला ते फसवून तरी जातील, नाहीतर चुकीच्या ठिकाणी तुमचा पैसा गुंतवला जाईल, काहीतरी गडबड होईल. तर त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये सांभाळून तुम्ही गुंतवणूक करा. बिलकुल. यातला सगळ्यात जो पहिला आणि सोपा सर्वसामान्यांना शक्य असणारा मार्ग असतो तो म्हणजे शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करणे. तर शेअर बाजारामध्ये ज्यावेळी आपल्याला दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे लॉंग टर्मच्या हिशोबाने, त्यावेळी काय काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यातनं पहिली जी मला सांगायला आवडेल, पहिलीची काळजी आपल्याला काय करायचं की आपण सामान्य व्यक्ती, आज आपण जे कार्यक्रम करतो सामान्य व्यक्तींसाठी करतो, राईट. एका सामान्य व्यक्तीला एक चांगलं आर्थिक यश मिळावं यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर 2 टाईपचे शेअर्स असतात. एक असतं हाय बीटा स्टॉक आणि दुसरं असतं लो बीटा. हाय बीटा म्हणजे असे शेअर्स जे मार्केट फिरलं किंवा इकॉनॉमी काही गडबड झाली, काही झालं, समजा गव्हर्नमेंट पण देशावर अटॅक झाला किंवा बाहेरच्या देशाकडे अटॅक झाला किंवा आणखीन काही पाऊस नाही पडला किंवा काही नॅचरल कॅलॅमिटी भूकंप वगैरे काही गडबड झाली, तर देशाच्या आर्थिक आणि प्रत्येक गोष्टीवरती म्हणा तो एक इम्पॅक्ट होतो, राईट. आणि जेव्हा काही प्रॉब्लेम्स होतात त्यावेळी जे हाय बीटा स्टॉक्स होतात त्यावरती पहिला इम्पॅक्ट होतो. म्हणजे जेव्हा देश चांगल्या प्रकारे त्यावेळी तर फार छान वर जातात, पण जेव्हा आर्थिक काही प्रॉब्लेम होत असतो तेव्हा हे स्टॉक्स पडतात देखील. तर अशा शेअर्समध्ये एका सामान्य व्यक्तीने पैसे गुंतवू नये. तर अशा शेअर्समध्ये गुंतवू जे लो बीटा आहेत, ज्याला आम्ही डिफेन्स म्हणजे डिफेंड करतात. मार्केट जे पडतं ते पण ते तुम्हाला शेअर्स वर जात असतील, ओके, ज्याचा आर्थिकदृष्ट्या काही इम्पॅक्ट त्यावर होत नाही. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर फार्मास्युटिकल, औषधं बनवणाऱ्या कंपन्या, बाबा इकॉनॉमी कुठे जाओ, लोकांकडे नोकऱ्या असो नसो, पैसा असो नसो, पण जर आज मी आजारी पडलो, ओके, आणि मला डॉक्टरने सांगितलं बाबा हे औषध, ही गोळी तुला खायची आहे, ओके, आणि ह्याची ही किंमत आहे, तर मला जर बरं व्हायचं तर मला ते औषध खावंच लागणार. भलेही त्याची किंमत किती असो, माझ्याकडे भलेही पैसे नसेल, मी कुठूनही ते पैसे अरेंज करेन. मग औषधांवर काय त्याच्या बिझनेसला इम्पॅक्ट होईल का? नाही होणार, राईट. जर औषधांच्या बिझनेस इम्पॅक्ट नाही होणार, म्हणजे त्यांचा बिझनेस डाऊन नाही होणार. बिझनेस डाऊन नाही तर शेअर्स पण डाऊन नाही, आणि शेअर्स डाऊन नाही तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये दीर्घकालामध्ये चांगला फायदा होईल. तर अशा प्रकारे जर तुम्ही लो बीटा स्टॉक्समध्ये जर जे सेक्टर्स आहेत ते सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये माझ्या हिशोबाने पहिलं जे आहे ते आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर जे आहे ते आहे फार्मास्युटिकल म्हणजे औषध बनवणाऱ्या कंपन्या, जे आपण आधी बोललो,
त्यानंतर आहे ते आहे FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे तुम्हाला रोज लागणाऱ्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्या, म्हणजे तुम्ही बोलाल म्हणजे शॅम्पू, साबण, टूथपेस्ट, हेअर ऑइल, हे जे बनवणाऱ्या कंपन्या आहेत, बिस्किट्स पासून सगळ्या बनवणाऱ्या कंपन्या म्हणजे HUL आहे, डाबर आहे, ब्रिटानिया आहे, त्यांच्यानंतर ITC आहे, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्यामध्ये तुम्ही गुंतवणुका करू शकता, ज्यामध्ये इकॉनॉमीचा इम्पॅक्ट जास्ती होत नाही. ओके. त्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं तर तुमचा फंड हा वेल डायव्हर्सिफाईड असला पाहिजे, म्हणजे एका कुठल्याही सेक्टरमध्ये तुमचा पैसा नसला पाहिजे, वेगळ्या सेक्टर्समध्ये तुमचा फंड डायव्हर्सिफाईड असला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. त्यानंतर तुमच्या ज्या गुंतवणुका आहेत त्या कमीत कमी 3 ते 4 वर्ष असल्या पाहिजे. अनेकदा लोक अशी करतात की बाबा गुंतवणुका केल्या आहेत खरं, पण जरा जी गुंतवणुका वाढल्या तर फटकन काढून टाकतात, किंवा जर थोडंसं खाली झालं तर पण घाबरून काढतात. लेट मी टेल यू, तुम्ही जे पैसे कमवतात ना ते ह्यामुळे तुम्ही कमवत नाही बाबा ते गुंतवणूक केली म्हणून. तुम्ही 2 गोष्टींमुळे शेअर बाजार पैसे कमवतात, ते म्हणजे पहिला तुम्ही रिस्क घेतली आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली आहे म्हणून, आणि सेकंडली तुम्ही पेशन्स ठेवलाय. ओके. तुम्ही धीर धरलाय म्हणून तुम्हाला पैसा मिळतो. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला नीट फॉलो केल्या पाहिजे. त्यावर मला स्ट्रेट सांगायला आवडेल, चूज राईट, होल्ड टाईट. म्हणजे योग्य स्टॉक्स निवडा आणि टाईटली त्याला होल्ड करून बसा, तरच तुम्हाला दीर्घकालीन भरपूर चांगला फायदा होईल. अच्छा. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे प्रॉपर्टीचा. तर प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे असं आपल्याला वाटतं का? माझ्या हिशोबाने प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं नक्कीच आता योग्य आहे. मी काही महिन्यापूर्वी म्हटलेलं की ज्यावेळी मोदी सरकारने नोटाबंदी केलेली, डिमॉनिटायझेशन झालं, त्यावेळी मी लोकांना म्हटलं की सध्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू नका. का? कारण माझ्या हिशोबाने जवळपास 30 ते 40% पैसा हा प्रॉपर्टीवर ब्लॅक मनी होता. तो जेव्हा मार्केटमध्ये उडाला, ओके, तर नक्कीच प्रॉपर्टीचा डिमांड हा कमी होणार, राईट. आणि त्यावेळी जर तुम्ही पाहिलं असेल खरोखरच प्रॉपर्टीचं मार्केट डाऊन आहे. मी आज अनेक बिल्डर्स किंवा इस्टेट एजंट पाहिले ज्यांच्याकडे म्हणतात आमच्याकडे तेवढा बिझनेस राहिला नाही, ओके, तर ते माझ्याकडे येऊन बोलतात की बाबा शेअर बाजाराबद्दल आम्हाला कधी सांगा ना, आम्हाला शेअर बाजार करायला आवडेल. ओके. तर असं आहे. तर त्यामुळे त्यावेळी जर तुम्ही बघाल म्हणजे जेव्हापासून नोटाबंदी झाली ते आजपर्यंत प्रॉपर्टीचे भाव भरपूर खाल्लेत, भरपूर खाली आलेले. तर आता किंवा अजून थोडे दिवस थांबून तुम्ही जर प्रॉपर्टी गुंतवणूक चालू केलं तर काही हरकत नाही असं मला वाटतं. का? कारण पहिली गोष्ट बँकांचे व्याजदर देखील पडत आहेत. बँकांचे व्याजदर का पडत आहेत? कारण इकॉनॉमी जेव्हा ग्रो होत जाते, अनेकांना असं वाटतं की जेव्हा इकॉनॉमी ग्रो होते तेव्हा बँकांचे व्याजदर वाढले पाहिजे, पण तसं नसतं. तर इकॉनॉमी जेव्हा ग्रो होते तेव्हा बँकांचे व्याजदर हे खाली पडत जातात. का? कारण एखादी जी कंपनी असते, ओके, जी कंपनीकडे 2 ऑप्शन असतात पैसे उचलायचे. पहिला एक ऑप्शन असतं ते आहे शेअर बाजार, दुसरा आहे ते बँका. ते पहिले शेअर बाजार जातात का? कारण ती थोडी सेफ आहे की बाबा त्यांना ते बिझनेस पार्टनर प्रॉफिट शेअरिंग फक्त त्यांना द्यावं लागतं. ओके. जर काही वर खाली झालं त्यांना म्हणजे ते रिपे करायची गरज नाहीये. जर नाही वाचलं तर ती लोक बँकेकडे जातात. पण ज्यावेळी शेअर बाजार जेव्हा चांगली उसळी मारत असतं त्यावेळी त्यांना बँकांच्या पैशाची गरज जास्ती लागत नाही. आजच्या डेटमध्ये 90% बँकांचा पैसा या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्यांना लोन देण्यामध्ये जातो. ओके. मला सांगा, मी आणि तुम्ही मिळून किती लोन घेणार आहोत? 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख, ह्याच्याहून जास्त आपण काही लोन घेणार नाही. पण या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट लेवलच्या कंपन्या एक कंपनी 500, 1000, 5000, 10000, 20000, 50000 कोटीचे लोन एक कंपनी घेऊन बसते, राईट. तर ह्यांना हे पैसा लागतो. पण मग आता जर त्यांना शेअर बाजारानं पैसा मिळतोय तर ते बँकेकडे कमी जाणार. बँकेकडे कमी गेले इकॉनॉमिक ग्रोथ असल्यामुळे तर नक्कीच बँकेच्या पैशाला डिमांड कमी होणार. बँकेच्या पैशाला डिमांड कमी झाला तर त्याचे इंटरेस्ट रेट देखील ते लोक कमी करतात. तर आता माझं म्हणणं असं की इंटरेस्ट रेट हळूहळू कमी होत आल्यात. ओके. तर त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर्टी घेतली तुम्हाला इव्हन कमी व्याजदरात प्रॉपर्टीज मिळतील. त्यामध्ये पण 3 टाईपचे इंटरेस्ट रेट असतात. एक असतं फिक्स इंटरेस्ट रेट, दुसरं असतं फ्लोटिंग आणि तिसरं असतं हायब्रिड. फिक्स म्हणजे काय बाबा, जे आरबीआयचं जे लेंडिंग रेट आहे, ओके, रेपो रेट ज्याला आपण बोलतो, तो किती वर किंवा खाली गेला, ओके, तरी पण तो इंटरेस्ट सेम राहतो जे तुम्ही लोन घेतलाय त्यावर. फ्लोटिंग म्हणजे जर आरबीआयचा इंटरेस्ट रेट वर गेला तर तो महाग होणार, लोन खाली आला तर कमी होणार. आणि हायब्रिड म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे हायब्रिड. तर माझ्या हिशोबाने एका स्मार्ट इन्व्हेस्टरने फ्लोटिंग इंटरेस्ट रेट घ्यावा. का? कारण इंटरेस्ट रेट जसे कमी होत जाईल तर तुमचा लोनचा पण इंटरेस्ट कमी होत जाईल. बिलकुल. याविषयीची चर्चा आपण सुरूच ठेवणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पुन्हा स्वागत पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये. आपण चर्चा करतो आहोत शशांक रावले यांच्याशी. नव्या वर्षातल्या गुंतवणुकीचे पर्याय याविषयी ते आपल्याशी बोलत आहेत. शशांकजी, सर्वसामान्यांना अजून एक प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे सोन्यामध्ये आम्ही गुंतवणूक करावी की नाही. तर यावेळी तुम्ही सोन्याविषयी काय सांगाल? पहिलं तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की भारतामधील 95% लोकांना असं वाटतं की सोनं हे गुंतवणुकीचा प्रकार आहे.
तर लेट मी सोनं हा गुंतवणुकीचा प्रकार नाहीये. Okay. तर हा एक हेजिंगचा प्रकार आहे. हेजिंग म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो मी. समजा उदाहरण घ्या, तुम्ही 2 ठिकाणी 10,000 रुपये गुंतवले. ओके, जर एका ठिकाणी 10 रुपये वाढले, दुसऱ्या ठिकाणी 10 रुपये कमी, 2 रुपये कमी होतात. एका ठिकाणी 2 रुपये वाढले, दुसऱ्या ठिकाणी 2 रुपये कमी होतात. दुसऱ्या ठिकाणी 2 रुपये वाढले तर एका ठिकाणी 2 रुपये कमी होतात. ओके, म्हणजे इट्स अ बॅलन्स रेट. एका ठिकाणी वाढलं दुसऱ्या ठिकाणी कमी होणार, तेवढंच दुसऱ्या ठिकाणी वाढलं एका ठिकाणी कमी होणार. ओके, तर हेजिंग हा जो प्रकार आहे तो गोल्डमध्ये केला जातो. गोल्ड इज हेज टू इन्फ्लेशन, हेज टू इकॉनॉमी. पहिलं तर हेज टू इन्फ्लेशन हे का ते सांगतो. हेज टू इन्फ्लेशन म्हणजे समजा ज्यावेळी डॉलर महाग होतो तर इम्पोर्ट्स महाग होतात. इम्पोर्ट्स महाग झाले तर क्रूड ऑइल महाग होतं. क्रूड ऑइल महाग झाले डिझेल आणि पेट्रोल महाग होतं. डिझेल पेट्रोल महाग झाल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन महाग होतं. ट्रान्सपोर्टेशन ज्यावेळी महाग होतं तुमच्या घरी येणारी प्रत्येक वस्तू ही महाग होते. राईट, तर महागाईमुळे तुमच्या खिशातून पैसे झाले. बरं, पण तशाच प्रकारे ज्यावेळी जेव्हा आपण गोल्ड इम्पोर्ट करतो, राईट, तर ज्यावेळी डॉलर महाग होतो तेव्हा गोल्ड पण महाग होतं, कारण आपण गोल्ड इम्पोर्ट करतो. तर गोल्ड महाग झाल्यामुळे जर तुमचे पैसे महागाईमुळे समजा गेलेले असेल तर ते गोल्डच्या रिटर्न्स म्हणून तुम्हाला परत येतात. म्हणून हेज टू इन्फ्लेशन. अँड सेकंड इज हेज टू इकॉनॉमी. हे का ते सांगतो, कारण असं म्हटलं होतं ज्यावेळी शेअर बाजार वर जातो त्यावेळी डॉलर खाली पडतो. का? कारण फॉरेन इन्व्हेस्टमेंट, बाहेरची गुंतवणूक भारतामध्ये गुंतवणूक करतात त्यावेळी ते ना इन्व्हेस्टमेंट ही रुपीजमध्ये करावी लागते. त्यावेळी ते रुपीजचा डिमांड जास्ती करतात आणि डॉलर्सचा आपल्याकडे फ्लो हा जास्ती वाढतो. त्यामुळे डॉलर खाली पडतो आणि रुपी वर जातात. जसं आजच्या डेटमध्ये तुम्ही बघाल, जसं शेअर बाजार वर चालले, जसं तुम्ही डॉलर जो आधी 68-69 होता तो आता 64-65 ला तुम्हाला डॉलर बघायला मिळतोय. का? कारण शेअर बाजार चांगली उसळी मारते म्हणून. तर होतं असं की ज्यावेळी शेअर बाजार वर जातं त्यावेळी तुमचा डॉलर पडतो, पण ज्यावेळी शेअर बाजार पडतं त्यावेळी मे बी तुम्हाला डॉलर वर जाताना दिसेल. जर तुमच्या मे बी गुंतवणुका शेअर बाजार असतील, ओके, आणि ड्यू टू सम रिझन जर तुमच्या थोड्या गुंतवणूक खाली आल्यात, ओके, फर्स्ट ऑफ ऑल लेट मी, आम्ही काही गुंतवणुकीचे प्रकार शिकवतो. जर शेअर जरी खाली आले तुम्च्या गुंतवणुका एवढा तुम्हाला खाली येताना दिसणार नाही, पण जरी आल्यात, ओके, तर बाजूला काही आहे, डॉलर आहे. बरं, डॉलरवर गेला तुमच्या गोल्डमध्ये गुंतवणूक आहे, डॉलरवर गेला तर गोल्ड पण वाढणार आहे. तर तुम्हाला शेअर बाजार पैसे खाली आले असतील तर तुम्ही गोल्डमध्ये पैसे हे वाढलेले तुम्हाला दिसतील. हेज टू इकॉनॉमी म्हणजे हेज टू स्टॉक मार्केट. ओके, स्टॉक मार्केट जे की इकॉनॉमीला डिनोट करतं. ओके, तर असं आहे. म्हणून हे हेजिंगचा प्रकार आहे, गुंतवणुकीचा प्रकार नाहीये. तर त्यातनं माझं म्हणणं असं आहे लोकांना की तुम्ही, म्हणून जो अनेकांना आपल्या मराठी संस्कृतीमध्ये असं असतं की अनेक लोक भरपूर जास्त पैसा गोल्डमध्ये गुंतवून ठेवतात. तर हे करू नाहीये. तर तुमच्या पोर्टफोलिओमधला फक्त 5 ते जास्तीत जास्त 8% जो पैसा आहे तुम्ही गोल्डमध्ये गुंतवला पाहिजे. टोटल इन्व्हेस्टमेंटच्या फक्त 5 to 8% तुम्ही गोल्डमध्ये पैसा गुंतवला पाहिजे. तरी आता आम्ही अनेकदा लोक पाहिले की चला गोल्डमध्ये गुंतवणूक करायची, लगेच हे फिजिकलच्या पेक्षा मी पाहिले दागिने घेऊन बसतात. तर दागिने पहिली गोष्ट चुकून जर घ्यायचा तर गुंतवणूक करायची असतील तर, जर तुम्हाला वापरायला घालायला पाहिजे तुम्ही दागिने घेऊ शकता, पण जर गुंतवणूक करायची दागिने घेऊ नये. का ते सांगतो त्यामागे रिझन. पहिले तुमची मेकिंग कॉस्ट जाते, 1. सेकंडली जेव्हा गोल्ड बनवतात त्यावेळी तुमचं गोल्ड थोडंसं उडतं. ओके, त्यानंतर थोडं प्युरिटीचं पण टेन्शन असतं की बाबा प्युरिटी आपल्याला जेव्हा बोलला जातो बाबा 22 का 23 कॅरेट आहे, तर त्यामध्ये प्युरिटी तुम्हाला काय गॅरंटी की तुम्हाला तीच प्युरिटी मिळेल, भले हॉलमार्क वगैरे असेल, पण तरी पण थोडं टेन्शन आहे. त्यानंतर इव्हन जो सोनार असतो, ओके, ती लोक पण कधी कधी असं म्हटलं जातं की बाबा सोनार पण त्यातलं थोडंसं सोनं काढतो. ओके, तर त्या भीती असतात म्हणून ज्वेलरी बनवू नये. तर सेकंड ऑप्शन जो आहे तो आहे तुमचं गोल्ड कॉइन्स किंवा बिस्किट्स ते देखील तुम्ही करू शकता. पण त्यामध्ये पण आणखीन एक प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे पहिलं प्युरिटीचं परत ह्यामध्ये टेन्शन आहे, सांभाळायचं देखील टेन्शन आहे, चोरी होण्याचं भीती असते. इव्हन थर्डली म्हणायचं म्हटलं तर विकायचं टेन्शन, किंवा उद्या मला जेव्हा पैशाची गरज आहे त्यावेळी मला जेव्हा विकायचं असेल सोनं, तर प्रॉब्लेम असा होतो की मी जेव्हा एखाद्या सोनाकडनं आज मी जेव्हा सोनं खरेदी करायला जाईन, आज जो भाव समजा आज जवळपास 29,000 भाव आहे सोन्याचा, तर त्याच्या 1-1.5 महागणी तो विकतो मला. ते सोनं तुम्ही सोनाकडे उद्या जाऊन विका, तो तुम्हाला त्याच सोन्याचे 1-1.5 कमी देईल. ओके, घट या नावाखाली. ओके, का? कारण सोनाला माहिती असतं मराठी संस्कृतीत असं म्हटलं जातं बाबा जर एखादी व्यक्ती सोनं विकते म्हणजे नक्कीच हा प्रॉब्लेम मध्ये आहे, म्हणून ते त्यामुळे ऑनलाईन सोनं घेणं हे जास्त, ऑनलाईन सोनं, येस, गोल्ड ETF ज्याला आपण बोलतो ते तुम्ही घ्या, तुम्हाला भरपूर चांगला फायदा होईल. बिलकुल. याविषयी तुम्ही कार्यशाळा सुद्धा घेता गुंतवणुकीबाबत आणि शेअर ट्रेडिंग बाबत, याविषयी आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पुन्हा स्वागत. पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतो आहोत शेअर मार्केट आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले यांच्याशी. शशांकजी, तुम्ही याबाबत कार्यशाळा सुद्धा घेत असता गुंतवणुकी संदर्भातल्या किंवा ट्रेडिंग संदर्भातल्या, तर ह्या कार्यशाळांमध्ये काय शिकवलं जातं?
जे आज आपण बोललो की बाबा ज्या आपण चुका करतो किंवा जे आपण ज्या ठिकाणी गुंतवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला योग्य ते ज्ञान दिलं जातं. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी कुठल्या ठिकाणी कुठे गुंतवून तुम्ही कसे पैसे वाढू शकता याचं तुम्हाला योग्य ते ज्ञान दिलं जातं. आणि तेच नाही तर इव्हन आम्ही तुम्हाला ट्रेडिंगचा जो आमचा खरा बेस आहे, ट्रेडिंग करून तुम्ही कशा चांगल्या रीतीने मार्केटमध्ये पैसे कमवू शकता हे देखील तुम्हाला शिकवलं जातं. म्हणजे एक त्याच्यावर वयाची किंवा कुठल्याही क्वालिफिकेशन काही अट नाहीये. तुम्ही समजा लाखभर रुपये टाकले दिवसाला 3-4 हजार रुपये किंवा 10-20 हजार मागे दिवसाला 700-800 रुपये तुम्ही सहजरित्या कसं कमवू शकता. ओके, आणि फुल टाइम किंवा पार्ट टाइम हा व्यवसाय कसा करू शकता याबद्दल तुम्हाला योग्य ते ज्ञान ह्या सेशनमध्ये दिलं जातं. बिलकुल. आता कुठल्या ठिकाणी या कार्यशाळा तुम्ही आयोजित केलेल्या आहेत आणि कसं शेड्यूल असतं? आता मुंबईमध्ये आमची कार्यशाळा आहे, दादर आणि ठाणे या ठिकाणी आहे. त्यानंतर मग आमच्या पुण्यामध्ये कार्यशाळा चालतात, नाशिकमध्ये चालतात, कोल्हापुरात देखील चालतात. ओके, आता जर बघायला गेलं तर दादरमध्ये आमची कार्यशाळा आहे ती येत्या 27 तारखेला आहे. त्यानंतर मग ठाण्यामध्ये जी आमची कार्यशाळा आहे ती 5 तारखेला आहे, 5 मेला आहे. दादरमध्ये 27 एप्रिल, त्याच्यानंतर ठाण्यामध्ये 5 मेला आहे. त्यानंतर कोल्हापुरामध्ये जी आमची कार्यशाळा आहे ती 9 मेला आहे. ओके, आणि नाशिकमध्ये जी आमची कार्यशाळा आहे त्याचे तुम्हाला डिटेल्स तुमच्या टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील. इव्हन पुण्याची कार्यशाळा त्याचं डिटेल्स थोडं कन्फर्म होणं बाकी आहे. तुम्ही फक्त आमच्या दिलेल्या नंबर्सवर तुम्हाला कुठल्याही जर कार्यशाळा अटेंड करायच्या असतील आमच्या दिलेल्या नंबर फक्त एक छोटासा मिस कॉल द्या. तुम्हाला सगळ्या कार्यशाळांचे डिटेल्स ज्याही 5 वेन्यू तुम्हाला सांगले, दादर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक, ह्याचे सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला प्रॉपरली तुमच्या नंबर्सवर येतील. ओके, SMS द्वारे येतील. ओके, आणि त्यातनं तुम्ही कुठली अटेंड करू शकता. या मोफत आहेत कार्यशाळा आणि रजिस्ट्रेशनशिवाय काही गरज नाहीये. बिलकुल, या सगळ्या कार्यशाळा मोफत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सल्ला मिळेल, गुंतवणुकीचा मंत्र निश्चितपणे मिळेल आणि नवीन आर्थिक वर्षामधली आपली गुंतवणूक कशी असावी, शेअर मार्केटमध्ये आपण काय करायला पाहिजे, रिअल इस्टेटमध्ये काय करायला पाहिजे, सोन्याच्या बाबतीत काय करायला पाहिजे याविषयीच्या तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान सुद्धा या कार्यशाळांमधून निश्चितपणे होईल आणि या कार्यशाळा मोफत आहेत. शशांक रावले, धन्यवाद. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या इतक्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल. पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.